श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचे खूप महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो. या काळात पितृपक्षाचे पूजन करून त्यांना तर्पण करावे. ब्रह्मपुराणानुसार असे म्हणण्यात आलेले आहे की मनुष्याने पूर्वजांची म्हणजेच पितरांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण म्हणजेच तृप्त केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडण्यात येते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात आणि पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत अमावस्येला श्राद्ध केले जाते. हा दिवस सर्व पितृश्राद्ध योग्य मानला जातो. यावर्षी श्राद्ध पक्ष हा 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असून श्राद्ध पक्षाची समाप्ती म्हणजेच पितृपक्षाची समाप्ती ही 21 सप्टेंबरला असणार आहे. प्रतिपदा श्राद्ध हे 8 सप्टेंबरला असणार आहे. श्राद्ध कर्म म्हणजेच पिंडदान आणि तर्पण हे केवळ सक्षम आणि विद्वान ब्राह्मणाकडूनच केले जाते. श्राद्ध पूजा दुपारी सुरू करावी. योग्य ब्राह्मणाच्या मदतीने मंत्रांचा जप करावा आणि पूजा झाल्यानंतर पाण्याने तर्पण करावे. त्यानंतर अर्पण केलेल्या पाण्यातून गायी, कुत्रे, कावळे इत्यादींसाठी काही भाग बाजूला ठेवतात आणि त्यांना अन्न अर्पण करतात. आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. मनातून त्यांना श्राद्ध स्वीकारण्याची विनंती करतात. अशा पद्धतीने हे श्राद्ध पक्ष जो आहे तर तो आपण साजरा करत असतो. पण श्राद्ध पक्षामध्ये अशा काही महत्त्वाच्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. श्राद्ध पक्षामध्ये चुकूनही आपल्याला ह्या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नसतात. जोपर्यंत पितृपक्ष संपत नाही तोपर्यंत आपण ह्या भाज्या खाऊ नये. जर आपण ह्या भाज्या खाल्ल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाते. आपल्या घरातील पितृ आशीर्वाद हा पितृदोषामध्ये बदलतो. घरामध्ये अडचणी, अडथळे हे जे आहे तर ते सुरू होतात. अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या, काय खावे, काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या पूर्वजांची आपल्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये हे खूप महत्त्वाचं असतं. अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत. त्यांचे कारण असे असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. त्यामुळे पितृपक्षात कोणत्या 10 गोष्टी करू नयेत, कोणत्या 10 गोष्टी आवर्जून कराव्यात याची माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम आपण बघूया की कोणत्या 10 गोष्टी आपण या पितृपक्षामध्ये करू नयेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान चुकूनही करू नये. दुसरं, यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. कोणाकडून उधार उसने घेऊन कोणतेही कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी तुम्ही करू शकतात. घर जर जुने असेल तर त्याची डागूची जर तुम्हाला करायची असेल तर ते काम या काळामध्ये चुकूनही करू नये. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे आणि दागिने आदी वस्तू खरेदी करण्याचे लांबणीवरती ठेवावे. त्यानंतर घरातील कोणताही भाग अंधारात ठेवू नये याची काळजी घ्यावी. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठी हा नियम पाळायलाच हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तर सर्व नियमांचे पालन करावे. पितृपक्षाच्या काळात या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून
तर्पण अवश्य करावे. त्यात जल, तीळ, कुशा, पुष्पांचा वापर आवर्जून करावा. पितृपक्ष करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. कांदा, लसूण याचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी आणि अन्न, गोड वस्तू अवश्य ठेवाव्या. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी आणि भाकरी आवर्जून खाऊ घालाव्यात. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी पितृपक्षामध्ये करायच्या असतात किंवा काही गोष्टी ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला टाळायच्या असतात. आता त्यानंतर बघा, आपण काय करत असतो की पितरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आपण तयार करत असतो. आता हे नैवेद्य ज्या वेळेस आपण तयार करतो तर ते ताट आपण वाढत असताना कशा पद्धतीने आपल्याला वाढायचं असतं तर त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आळू वडी, कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दही, भात, कुरडी, पापड असतात. त्यासोबतच भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा, लाल भोपळा, गवार, भेंडी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व आहे. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केले जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण विरहित स्वयंपाक हा करू शकतात. पितरांसाठी ताट वाढत असताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावेत. ताटात तुम्हाला मीठ, लिंबू सर्वात शेवट वाढावेत. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला वाढाव्यात. ताटाच्या मधोमध भात, वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवरती येणार नाही अशा पद्धतीने ताट तुम्हाला ठेवायचे असते. अशा पद्धतीने आपल्याला पितृपक्षाची जे आपण श्राद्ध घालत असतो तर त्या ताटाची मांडणी जे आहे तर ती करायची असते. तुमच्या पदार्थ जे काही तुम्ही पितृपक्षामध्ये बनवत असतात ते सर्व पदार्थ तुम्हाला बनवायचे आहे. आता त्यानंतर या पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी तुम्ही रोज दक्षिण दिशेला तोंड करून घरामध्ये तुम्हाला 11 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला पितृस्तुतीचं पठण करायचं असतं. जर शक्य असेल तर ही एक सेवा आवर्जून करा. यामुळे घरातील भांडण, कटकट, वादविवाद जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते. आता त्यानंतर आपण बघूया की या पितृपक्षामध्ये नेमकं आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत. कारण बघा, आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, उपाय करते, सेवा करते, नियमांचं पालन करते, पण तरीही मला माझ्या घरामध्ये पाहिजे तसं यश किंवा पाहिजे तसं जे उपायाचं फळ आहे तर ते मिळत नाही. कारण हे जे काही दिवस असतात ह्या ज्या पृथ्वी तलावरती येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या तिथी असतात. या तिथींमध्ये आपल्याकडनं काही ज्या चुका आहेत तर त्या होत असतात आणि या चुकांमुळेच आपल्याला अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते लागतात आणि केलेल्या उपायांचं आणि सेवेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आता पितृपक्षामध्ये आपल्याला कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण तर वर्ज्य करू शकताच, पण त्याचबरोबर जर शक्य नसेल तर तुम्ही कांदा लसूण खाल्ला तरी चालेल. पण पहिली जी महत्त्वाची भाजी आहे तर ते म्हणजे तुम्हाला वांग्याची भाजी. वांग जे आहे तर ते संपूर्णपणे या पितृपक्षामध्ये तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. वांग्याचं भाजी तुम्हाला स्वतःला सुद्धा खायची नाही किंवा ज्या वेळेस आपण पितरांसाठी नैवेद्य तयार करतो त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला वांग्याची भाजीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही. त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोबी. कोबीचं सेवन सुद्धा या संपूर्ण पितृपक्षामध्ये केलं जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कोबी आणि वांग्याचं सेवन म्हणजेच ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये. कोबीचं जो भाजी आहे तर त्याचा नैवेद्य सुद्धा पितृपक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यामध्ये चुकूनही ठेवू नका. त्याचबरोबर गाजर जे असतं, गाजर सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये वर्ज्य करायचं असेल, शक्य असेल तर गाजरचं सेवन सुद्धा तुम्हाला करायचं नाही. डाळी जे असतात त्यामध्ये मसुराची जी डाळ आहे तर त्या मसुराच्या डाळीचं सेवन तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. अशा पद्धतीने हे काही पदार्थ होते, ह्या पदार्थांचं तुम्हाला सेवन हे संपूर्णपणे वर्ज्य
वर्ज्य करायचं आहे। आणि पितृपक्षामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण पितृपक्ष तुम्ही घरामध्ये दाढी कटिंग जी आहे तर ती करू नये, महिलांनी आपले केस कापू नये, आपल्या पूर्वजांचा अपमान होईल असे वाक्य तोंडातून अजिबात आपल्याला काढायचे नसतात। तरच आपल्याला त्याचं जे पुण्य आहे, त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं। अन्नदान, तर्पण, पिंडदान ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।